नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात वाघाच्या हल्ल्याची आणखी एक घटना घडली असून सावरा गावाजवळ शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुक्ता जोगड्या मरसकोल्हे या दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातल्याची माहिती समोर आली आहे। हल्ला अत्यंत भीषण स्वरूपाचा होता। महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला। काही वेळाने इतर शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली। देवलापार आणि आसपासच्या गावामध्ये मागील काही दिवसापासून वाघाच्या हालचाली वाढल्याच्या तक्रारी येत होत्या। शेताच्या बांधावर पायाचे ठसे, जनावरांवर हल्ल्याच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीती होती। या ताज्या घटनेनंतर दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली। संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत असून परिसरात कॅमेरे लावणे, पिंजरे उभारणे आणि गस्त वाढविणे यांच्यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत अशी माहिती आहे। दरम्यान ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना सकाळ संध्याकाळ शेतात जाणे धोकादायक बनले असून कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना, भरपाईची तात्काळ घोषणा आणि वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।